नमस्ते. परत एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहे आपण हदग्याच्या फुलाची भाजी बनवणार आहे. तर हे बघा इकडे बघू शकता. हदगा आमच्या इकडे याला हदग्याची फुलं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि ही भाजी कोणाकोणाला आवडते ती सुद्धा सांगा. मला तर खूप जास्त आवडते ही भाजी म्हणून हे बघा अशी छान अशी निवडून घेतलेलं आहे. तर ह्याची एक निवडण्याची पद्धत आहे की ह्याच्यामध्ये ना हे असे फुलं असतात ना ह्याच्यामध्ये एक असा तुरा असतो तर ते तुरा आपल्याला काढून टाकायचा आहे. नाहीतर त्याचे काय होतं भाजी कडवट लागते म्हणून ते तुरा काढायचा. आणि हाय अशा ह्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या करून ही छान अशी भाजी मी निवडून घेतलेली आहे. आणि बनवायला एकदम सोपी आहे. आपल्या कोबीची वगैरे भाजी बनवतो तशाच प्रकारे ही आपल्याला भाजी बनवायची आहे. आणि खायला एकदम छान लागते. तर आपण याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघून घेऊ. तर इकडे 2 कांदे कापून घेतलेले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि इकडं अर्धा एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. आणि आपल्याला लागणार आहे हे थोडासा लसूण. बस एवढ्या ह्याच्यामध्येच ही छान साधी सिंपल भाजी आपली तयार होते. तर ही भाजी कशी सीझन मध्येच असते. पावसाळा किंवा थंडीच्या दिवसापर्यंत ही भाजी चलते आणि सीझनेबल भाज्या खायला पण छान असतात आणि आपण ते आवऱ्यातून बनवतो. चला तर मग आता आपण भाजी बनवाय घेऊ. तर इकडे बघू शकता आता मी तेल टाकून 2 वगैरे तेल टाकलेलं आहे आणि आपली कढई गॅसवर ठेवलेला आहे. तर इकडे बघू शकता तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. तर छान अशा आपल्याला फोडणी द्यायची आहे. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि 5-6 पाकळ्या आपल्याला लसणाच्या टाकून घ्यायचे आहेत. लसूण थोडासा लाल झाला की आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला आपल्याला चांगला गुलाबी होईपर्यंत चांगला तळून घेऊया. त्यातच आपल्याला हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायची. जशी कोबीची भाजी बनवतो ना तशाच प्रकारे भाजी बनवायची आहे. पण फक्त चवीमध्ये बदल आहे. त्याचं कोबीची चव वेगळी आणि ह्या भाजीची चव एकदम मस्त छान लागते. आता ह्याला पावसाळ्यात फुलं यायला सुरू होतात. ती थंडीच्या दिवसापर्यंत थंडीत पण असतात. नंतर मग ही फुलं आपल्याला बाजारात कुठेही दिसत नाहीयेत. म्हणून नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा. आणि अशा सिजनेबल जी भाज्या असतात खायला पण चांगल्या असतात आणि पौष्टिक पण असतात. बघा कांदा छान असा मस्त परतलेला आहे. तर आता टाकून घेऊ आपण टोमॅटो. टोमॅटोला पण चांगला आपण परतून घेणार आहे. टोमॅटो चांगला परतलेला आहे तर आपण टाकूया अर्धा चमचा हळद टाकणार आहे. कांदा टोमॅटो चांगला परतलेला आहे. कांदा टोमॅटो आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. फुलं टाकून घेणार आहे. ही फुलं दिसायला जास्त दिसतात पण ह्याची भाजी शिजल्यानंतर थोडी होते आणि कमी होते. झालेले आहेत आपण ह्याला हलवून घेऊया. जसं जसं ह्याला गरम वाफ लागेल तशी तशी भाजी शिजते आणि पाणी सुटतं त्याला. पाणी वगैरे टाकायची गरज नाही अजिबात. फक्त असं हलवून घ्यायचं आहे. ही भाजी मस्त अशी शिजते. आता आपण यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ थोडं कमीच टाकायचंय. आता दिसताना आपल्याला ही भाजी जास्त दिसते पण नंतरही कमी झाल्यावर ही मिठाचं प्रमाण वाढतं. त्यासाठी थोडं मीठ मी कमीच टाकलेलं आहे. हिला आपण चांगली मिक्स करून घेऊ. हे बघा बघू शकता आता आपली कढई भरलेली होती. आता पूर्णपणे ही कढई आपली खाली झालेली आहे. तर हिला आता आपण छान अशी वाफ देऊन घेऊया. पाणी वगैरे काय टाकायचं नाही. ह्याचंच पाणी मिठाचं आणि ह्याचं सुकतं आणि भाजी छान अशी त्याच्या आमच्या पाण्यामध्ये छान अशी शिजते. इकडे बघू शकता छान अशी भाजी आपली आहे बघा बाग कमी झालेली आहे. तिला फक्त लक्ष द्यायचं आहे. थोडंसं असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मुगाची डाळ टाकणार आहे. मस्त अजून खायला ही भाजी छान लागते. ही थोडीशी मूग डाळ आपण भिजून ठेवलेली होती ती टाकून घेऊया. बघा बघू शकता किती कमी वेळामध्ये 5 मिनिटात ही भाजी आपली छान शिजली. आता थोडीशी आपण वरून डाळ टाकलेली आहे. ती डाळ थोडी आपण याची शिजवून घेऊया.
बघा मुगाची डाळ वगैरे चांगली आपली शिजलेली आहे. ही भाजी आता खाण्यासाठी तयारच झालेली आहे. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर खायला एकदम छान ही भाजी लागते. चपातीपेक्षा भाकरीसोबत एकदम ह्याची चव मस्त मस्त लागते. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडले असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छोट्या छोट्या पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.